तर पहा मंडळी, या वर्षी ना आम्ही केले ज्वारी आणि ते जनावरांना खाण्यासाठी त्याला शाळू म्हणतो आम्ही. तर अशीच अगदी निसवलं ना म्हणजे कणस बाहेर आले की ते लगेच विकायचं. तर आता ना आमच्याकडे एकच गाई आहे, तर आम्ही ते साऱ्यांवरती दिलेलं आहे. तर सगळे मिळून टोटल 13 सारे आहेत. तर आता हे सारे आम्ही ना 2500 रुपयाने दिलेत कापायला. बघा आपल्या लसणामध्ये ना लईच चंदन बटवा होता, मी भाजीसाठी ठेवलेला. पण आता तो इतका मोठा मोठा झाला आहे ना, तर मग आता हा जनावराला चालवला आहे उपटून. कारण आमच्याकडे आता सध्या खूप मेथीची भाजी भरपूर आहे. त्याच्यामुळं ना हे चंदन बटवा हे असं कोणी खाणार, आणि कोथिंबीर पण भरपूर, त्यामुळं सारख्याच वड्या आणि मेथीची भाजी असते. त्यामुळे ही भाजी आता मी चालवली गाईला खायला. आता सध्या पाणी भरपूर असल्यामुळं ना हे किती हिरवंगार परिसर आहे बघा, खूप छान आहे. आणि चला आता आपल्याला जायचं आहे घरी गाईला खायला घेऊन. तर चला भेटूया पुन्हा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.